दंडवत प्रणाम. तारीख होती 9 मे 2025. या दिवशी सकाळी झोपेतून उठले आणि विचार केला की आज प्रेगा टेस्ट करून बघूयात. तर प्रेगा टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. तर सगळेजण पॉझिटिव्ह आल्यानंतर खूप आनंदी होतात, पण आम्ही ती पॉझिटिव्ह आल्यानंतर बघूनच घाबरून गेलेलो की आता पुढे काय होईल. हा विचार आमच्या डोक्यात सारखा चालू होता बघितल्यानंतरच. कारण ह्या 8 वर्षात आम्ही जे फेस केलेलं आहे ते केल्यानंतर पॉझिटिव्ह येणं ही आमच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट होती. पण पुढे काय होईल हा विचार करूनच आम्हाला आधी भीती वाटत होती. कारण गेल्या 8 वर्षात माझं 1 वेळा अबॉर्शन आणि 3 वेळा मिसकॅरेज झालेत. पण एक विश्वास होता की ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी आम्हाला खूप पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या होत्या, खूप पॉझिटिव्ह केलेलं होतं आणि कंटिन्यू 4 महिन्यापासून त्यांच्याकडे ट्रीटमेंट होती. एक विश्वास होता की ठीक आहे, होऊ शकतं चांगलं. ह्या विश्वासावर आम्ही नेक्स्ट डे लगेच माझ्या माहेरी निघालो, माझी जिथं ट्रीटमेंट चालू होती तिथे. आणि पुढे काय झालं हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्लॉग नक्की बघा.